सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळ गावाजवळ एचपी पंपाजवळ दुचाकीची अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक, एक तरुण जखमी। दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळ गावाजवळ असणाऱ्या एचपी पंपाजवळ गुलबर्गावरून पंढरपूर येथे जात असताना दुचाकी क्रमांक MH13 DP 4896 ने अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी चालकाच्या डाव्या पायाचा मार लागून जखमी झाला असून सदर जखमी दुचाकी चालकाला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक श्री मकंद भोसले यांनी वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथकाच्या मदतीने पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले असून सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथक, रुग्णवाहिका पथक, मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री बालाजी साळुंखे PSI साहेब आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघातात जखमी झालेल्या पुरुषाचे नाव श्री दीपक हनुमंत बनसोडे, वय 32 वर्ष, राहणार खेडभाळवणी, तालुका पंढरपूर येथील ते रहिवासी आहेत। सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री आदलिंगे साहेब आणि श्री सर्जेराव साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री उमेश भोसले साहेब यांनी दिली आहे।